हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एकदम व्हायरल होणारा डार्क चॉकलेट बाउल बनवणार आहोत. तर कसं बनवायचं ते बघूयात आपण. लाईक केलं. 1 कप मैदा घेतला. आता कोरडे जिन्नस आपण गाळून घेणार आहेत, गाठी नाही पडायला पाहिजे म्हणून. अर्धी वाटी साखर, चिमूटभर मीठ, बेकिंग सोडा हाफ टीस्पून, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 2 टीस्पून कस्टर्ड पावडर. त्याला पण गाळून घेणार आहोत. सगळे गाळले गेले. आता प्रीहीटला बाउल ठेवून देऊ. त्याच्यात मी मीठ टाकलंय आणि सेट केलंय. 5 मिनिटासाठी प्रीहीटला ठेवू आणि मग बॅटर करायला घ्यायचं. प्रीहीटला ठेवायचं आधी, मग बॅटर करायला घ्यायचं. रिफाईन ऑइल घेतलंय मी 1/4 कप आणि चॉकलेट सिरप मी चॉकलेटला वितळून घेतली आहे. दूध, किती दूध लागणार आहे मी ती लास्टमध्ये मी सांगते. आणि त्याला मिक्स करूयात. अर्धा कप मला दूध लागलं. असं बॅटर ठेवायचं. सेम केकसारखी प्रोसेस आहे. ते केकच असतो तो, फक्त वरती जे चॉकलेट दिलेलं असतं ते वेगळे असतात. असं बॅटर पाहिजे आपल्याला. एक बाउल घ्यायचं. केक टिन वगैरे असेल ते, मी त्याला बटर पेपर लावून घेतला आहे आणि त्याच्यात आपण काढून 2 वेळेस असं टॅप टॅप करून घ्यायचं. एक्स्ट्रा बबल्स असतात ते निघून जातात. तर प्रीहीट झाली आपली. त्याच्यात ठेवून देऊ सावकाश आणि 25 मिनिटानंतर चेक करायचं की झालंय की नाही. तो गार झाला की मग आपण कट करून ते तुकडे तुकडे चाकूने करून घ्यायचं की हाताने बघू शकतात. एकदम छान झालाय. 30 मिनिटं लागलेत मला. झालाय आपला केक तयार. हातांनी पण बारीक केलं तर चालेल. ते हातांनी पण इझिली गार झालं की बारीक होऊन जातं. आता बाउल घ्यायचा. त्याच्यात चॉकलेट सिरप टाकायचं. मी चॉकलेट वितळून घेतली, डार्क चॉकलेट. आणि जो आपण केक बनवला होता त्याला मी हातांनीच केला आहे, तो बारीक करून घेतला. तो बाउलमध्ये असं सेट करून घ्यायचं आहे छान. मी हे व्हाईट चॉकलेट वितळून घेतली आहे. ते पण तुम्ही छान असं पसरवून द्यायचं स्पूनने. खूप छान टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आम्ही खाल्ला तर खूप छान लागला. असं सेट करून द्यायचं स्पून. चॉकलेट सेट झाले. आता परत चॉकलेट सिरप टाकायचं आणि त्याला स्पूनने परत तसंच सेट करून द्यायचं. आता आपलं कसं डेकोरेशन करायचं त्या चॉकलेटनुसार तुम्ही करू शकता. मी इथं ड्रायफ्रूट्स टाकले.
ड्रायफ्रूट्स टाकले की हे चॉकलेट आहे, मेलेडी चॉकलेट मी कट करून घेतली त्याला एक, आणि शॉर्ट्स असं डेकोरेशन करून द्यायचं. चेरी आहे. थोडासा वरती कोको पावडर टाकते. बघू शकता, दिसायला सुंदर दिसतोय तो. वरून परत चॉकलेट सिरप डेकोरेशनसाठी. तयार आहे आपला डार्क चॉकलेट बाउल. चला तर मग अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया. लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.